खरे सुख नटा नोहे, सत्य ईशा वर्जू पाहे. म्हणजे सत्य आणि ईश्वर हे जर समोरासमोर आले तर फुले म्हणतात सत्य हे देवापेक्षाही मोठं आहे. महात्मा फुलेंना ज्यांनी गुरु मानलं ते बाबासाहेब सत्याबद्दल बोलताना असं म्हणतात, सत्य म्हणजे धम्म, धम्म म्हणजे सत्य, सत्य सत्य केवळ सत्य. मी नेहमी सत्याचा आग्रह धरतो, तो मी तुमच्यासमोर पण धरणार आहे. आजच्या विषयाला धरून मांडताना ज्याबद्दल मी बोलणार नाही पण बोलणं आवश्यक आहे अशा 1-2-3 गोष्टी मी बुलेट पॉईंट पद्धतीनं तुमच्यासमोर ठेवणार आहे. त्यातला पहिला मुद्दा असा आहे, जात जाणीवेतून केलेली कोणतीही सामाजिक हालचाल ही मनुस्मृती घट्ट करते, मनुस्मृतीचा प्रभाव वाढवते. मग ते मोर्चा असू देत, मग ते काय पण असू देत, जात जाणीवेतून केलेली प्रत्येक सामाजिक हालचाल ही मनुस्मृतीचा प्रभाव वाढवते. कोण कुठल्या जातीत जन्माला आला याला महत्त्व नाही, नाहीतर रामदास आमच्याच जातीत जन्माला आलाय. कोण कुठल्या विचारानं जगतो याला मात्र महत्त्व आहे. बुद्धानं असं सांगितलंय, व्यक्ती माणूस म्हणजे फक्त त्याचं शरीर नव्हतं, माणूस म्हणजे त्याचे विचार, त्याचं वर्तन, त्याचे व्यवहार आणि त्याचं शरीर, ह्या सगळ्याला मिळून आपण माणूस म्हणतो. माणसाचं शरीर पुरोगामी किंवा प्रतिगामी नसतं, बॉडी. माणसाचे विचार पुरोगामी किंवा प्रतिगामी असतात. आणि आमच्या परंपरेनं असं सांगितलंय की माणसाचे विचार बदलता येतात, म्हणजे माणूस बदलता येतो. बुद्धाच्या भाषेत विचार बदलून माणूस बदलता येतो, म्हणून माणसं मारायची आम्हाला गरज नाही, आमची ती परंपरा नाही. ज्यांचा विचारावर विश्वास नाही ते माणसं मारतात. आपण माणसांच्यावर विश्वास ठेवूया आणि माणसांचे विचार बदलूया. आज जो विषय दिलेला आहे मनीषाताईंच्या, इतक्या जोरात मी काय तो विषय मांडू शकत नाही आणि इतका वेळ मला मांडणं पण शक्य नाही. लोकतंत्र म्हणजे लोकशाही अशा अर्थाने. लोकशाही धोक्यात आहे. लोकशाही ही सगळ्यात आधुनिक समाज व्यवस्था आहे. ती आकाशातनं पडलेली नाही, ती समाज विकासाच्या प्रक्रियेमध्ये विकसित होत आलेली समाज व्यवस्था आहे. लोकशाहीच्या विरोधामध्ये जर ही लोकशाही तुम्हाला चुकीची वाटत असेल, काही लोकांना वाटते ही भांडवली लोकशाही आहे, काही लोकांना वाटतं ही सरंजामी लोकशाही आहे, काही लोकांना वाटतं ही संकुचित लोकशाही आहे, असेल. पण लोकशाहीच्या विरोधामध्ये दुसरी कुठलीही समाज व्यवस्था पुढं येऊ शकत नाही. लोकशाहीच्या विरोधामध्ये, वाईट लोकशाहीच्या विरोधामध्ये फक्त चांगली लोकशाहीच असू शकते. ज्यांना दिवास्वप्न पडायला लागल्यात त्यांनी समाज विकासाचे रहाटगाडगे उलटे फिरवण्याचे जे प्रयत्न सुरू केलेत त्यांनी पण हे समजून घ्यायला पाहिजे. संविधान जाळलं, संवैधानिक सगळ्या संस्था RSS वाल्यांनी मोडीत काढल्या आणि त्यांनी जाहीरपणे केलं, एका झाकून ठेवून गुप्तपणे केलेलं नाही. तुम्ही हे सगळं ऐकत आलाय, बघत आलाय, त्यांनी काय झाकून केलं का? संविधानाचं पुस्तक जे जाळल्यावर आम्हाला भयंकर राग आलाय काही लोकांना,
आहे तसंच ठेवून, त्यांच्या नेत्यानं सांगितलंय का हे पुस्तक आहे तसंच ठेवून आम्ही हिचं वाटोळं करतो. म्हणजे काय, याचा अर्थ जर आपण समजून घेऊ शकलो तर मग आपण हे जे फॅसिस्ट आहेत यांना तोंड कसं द्यायचं याचा विचार करू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे ही हुकुमशाही नाही आहे. हुकुमशाही ही वरून लादली जाते. हुकुमशाही मिलिटरीच्या आधारावर लादली जाते. तिथं तुम्हाला स्वातंत्र्य नसतं. हा फॅसिझम आहे. त्याला मराठी शब्द मला माहीत नाही, हिंदीमध्ये फाशीवाद असं म्हणतात. आणि ज्या ज्यावेळी फॅसिझमचं नाव घेतलं जातं त्या त्यावेळी पहिल्यांदा लोक आठवण करतात ते हिटलर आणि मुसोलिनीची. त्यांनी फॅसिझमचं एक स्वरूप सगळ्या जगासमोर उभा केलं. हिटलरची वाढ, विकास आणि संघवाल्यांचे विचार, मुसोलिनीची वाढ, विकास आणि संघवाल्यांचे विचार आणि मोदीचं पंतप्रधान होणं अगदी पॅरलल आहे, एकसारखं आहे. द राईज अँड फॉल ऑफ थर्ड राईक वाचा, थर्ड राईक आणि संघवाल्यांचे विचार आणि व्यवहार वाचा. हे हुकुमशाही पद्धतीनं आमच्यावर लादलेलं नाही. फॅसिझमचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की ज्या जनतेचं जीवन जनावरासारखं होणार आहे, दुःख ज्यांच्या आयुष्यातली वाढणार आहेत, ती माणसं स्वतःहून फॅसिझम आणतात. ही चळवळ आहे. ही लोकांनी उभा केलेली चळवळ असते आणि ती विचाराच्या आधारावर उभा केली जाते. जे विचार खरे नसतात, खोट्या विचाराच्या आधारावर उभी असलेली ही चळवळ आहे. जी चळवळ हिटलरच्या काळात सुद्धा होती, पण त्या चळवळीमध्ये आणि या चळवळीमध्ये मूलभूत फरक आहे. लोकतंत्राला असलेला धोका. काय फरक आहे? सगळे विचारवंत जगातले असं म्हणतात की हिटलरचा उदय हा भांडवली व्यवस्थेच्या अंतर्गत कारणांच्यामुळं झाला. साम्राज्यवाद, देश वाटून घ्यायचे, इथं माल मी विकणार, त्या देशात तू येऊ नको, या देशात तू येऊ नकोस, या त्यांच्या अंतर्गत भानगडीतनं हिटलर सत्तेवर आला, निवडून सत्तेवर आला, निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेवर आला. त्यावेळेला जर सोशलिस्ट आणि कम्युनिस्ट एकत्र आले असते तर हिटलर जगाला दिसला नसता. आम्ही इतके राजकीय आंधळे आहोत की आम्ही आमच्या सहकार्याला इतकं मोठं शत्रू मानतो की मोठा शत्रू सुद्धा आम्ही माफ करतो त्याला. हिटलरच्या बाबतीत हेच झालं. सोशलिस्ट आणि कम्युनिस्ट एकत्र आले नाहीत आणि संसदेमध्ये हिटलरची मेजॉरिटी झाली आणि मग सगळ्या जगाचं वाटोळं केलं हिटलरनं. हिटलर हा खोट्या प्रचाराच्या आधारावर हुकुमशाह म्हणून पुढे आला, फॅसिस्ट म्हणून पुढे आला. पण हेच तत्व भारतामध्ये असंच्या असं लागू होत नाही. इथल्या भांडवलदारांच्या अडचणी आहेत की नाही? आहेत. त्यांना नफा जास्त पाहिजे. काँग्रेसवाले देत होते त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे. त्यांचे धंदे सगळ्या जगभर बुडायला लागलेत, इथं पण बुडायला लागलेत. म्हणून त्याला इथं आता लोकशाही नको, इथं फॅसिझम पाहिजे. पण या देशातला फॅसिझम हा हिटलरच्या फॅसिझमपेक्षा मूलतः वेगळा आहे. हा मनुस्मृतीच्या आधारावर उभा असलेला फॅसिझम आहे. हा ब्राह्मणी फॅसिशाहीचं महत्त्व समजून सांगू शकलो नाही याच्यात आहे. बाबुराव बागुलांची कविता मी सलग आता गेले 8 दिवस सांगतोय. बाबुराव बागुलला मार्क्सवादी साहित्यिक म्हणून मोडून काढा, काय बी करा, माझं काही म्हणणं नाही. तुम्हाला स्वातंत्र्य आहे, लोकशाही आहे तोपर्यंत.
नाही तर मग 2 अधिक 2 बरोबर 5च म्हणायचं मोदी सोबत. 4 म्हटल्यासारखी खलास. बाबूराव बागुल असं म्हणतात, हे लोकशाहीला उद्देशून ते बाबूराव बागुलांची कविता आहे. माझं असं म्हणणं आहे, या देशातल्या बहुतांश राजकीय नेत्यांना इनकोट लोकशाही म्हणजे काय कळलेलंच नाही. मग ते आंदोलन करणारे असू देत, कसले बी असू देत, पंतप्रधान असू देत, अमुक तमुक काय बी असू देत, बाबासाहेबांनी लोकशाहीचं महत्त्व ज्या पद्धतीनं मांडलेलं आहे ते जर आपण वाचलं तर ते आपल्या लक्षात येईल. बाबूराव बागुलांनी ते बरोबर उचललेलं आहे असं माझं मत आहे. आणि बाबूराव बागुल असं म्हणतात, हे लोकशाही तू जर याच्या आधी जन्माला आली असतीस आणि तुला जर एक नामदेव एक तुकोबा मिळाला असता तर तंबोऱ्यावर प्रत्येक गावातल्या घरामध्ये लोकशाही तुझं महत्त्व त्यांनी पोचवलं असतं. मनुष्यताई जे म्हणतात की नाही, तुमच्या घरात लोकशाही, तुमच्या घरात लोकशाही, ही लोकशाहीचं महत्त्व आम्ही घराघरात जाऊन सांगू शकतो. आम्ही जातीच्या व्यवस्थेमध्ये इतके बंदिस्त आहोत की दुसऱ्या जातीतल्या माणसासोबत आम्हाला बोलता येत नाही, दुसऱ्या धर्मातल्या माणसासोबत आम्हाला बोलता येत नाही, आदिवासी सोबत आम्हाला बोलता येत नाही. आणि मग तुम्ही त्याला लोकशाही काय सांगणार? बातमी आली की आमचे पुढारी खुश, कलेक्टरला निवेदन देतानाचा फोटो, हाताला हात आले का, तिथं बी हाताला हात कोपराला लावतात अशी. मग काय करंट जातोय त्या कलेक्टरकडे, काय होतंय कुणाला माहिती. आणि फोटो आला नाही, आता कॉम्रेड झालं, बातमी आली या असं मलाच सांगतात. म्हणजे आता कार्यक्रम करायची गरज. अरे का किती जण पेपर वाचतात? तुमच्या देशात 70% 80% असेल साक्षरता, पेपर किती टक्के लोक वाचतात? कधी विचार केला? अहो 3%च्या वर नाही. आणि 3% मध्ये पेपर वाचणारे 300 जास्त आहेत, आमची नाहीतच. मग एक फोटो एक बातमी 3% लोकांच्याकडे गेले की आमचे पुढारी खुश. काय करायची गरज? अरे टीव्ही, आमच्या सगळ्या बाया टीव्ही बघतात पण बातम्या नाही. ते रानबाची सिरियल तेवढी बघतात. आयला ते कोल्हापूरकडचीच भाषा आहे बरं का. आणि ते इतकं एवढं दाखवलंय पैलवान, शिक्षण मंत्र्याच्या घरात अडाणी असतात. होय हो, बहुजन समाज मूर्ख आहे तुम्हाला सांगतो. काय जरी दाखवलं तरी हे सगळं काम घरातलं बंद करून ते बघत बसतात. कुठली मूल्य व्यवस्था तुमच्या डोक्यात घालायला लागलेत हे सुद्धा आमच्या माणसांना कळत नाही. ज्या मूल्य व्यवस्थेचा उल्लेख मनीषाताईंनी केला, वर्तमानपत्र, शाळा, अभ्यासक्रम, टीव्ही, सिरियल, सिनेमे, त्यांनी लोकशाहीच्या विरोधामधली सगळी मूल्य व्यवस्था आमच्या माणसांच्या मनात रुजवलेली आहे. अमिताभ बच्चन पडद्यावर आला की तो 10-15 जणांना मारतोय. आता ते म्हातारं झाले, मरतय, सोडा ते. पण लोकांना जाग करण्याचा सिनेमा आम्हाला आवडत नाही. अवतार, कोणतरी अवतार आला पाहिजे, ही अवताराची संकल्पना सगळ्या दाक्षिणात्य ते सिनेमात नाही. गंडा घातलेला हिरो म्हणजे ते दोरं बांधलेलं इथपर्यंत दोरं. जरा शेतात काम करून दाखवू बघू. सुलटून निघल नव्हता हात 2 दिवसात. पण आम्हाला ते हिरो तसलं नाव पण त्यांचं ब्राह्मणीच असलं पाहिजे, त्याला 2 बायका असल्या पाहिजेत, एकावर चालत नाही त्यासनी. ही सगळी ब्राह्मणी मूल्य व्यवस्था, स्त्रीला जनावर समजणारी मूल्य व्यवस्था, शूद्रांना जनावर समजणारी मूल्य व्यवस्था सिरियलमधनं, टीव्हीमधनं, सिनेमातनं, शाळेतनं आमच्या सगळ्या माणसांच्यावर भडीमार सुरू आहे. भडीमार.
आणि मग आम्हाला निर्लज्जासारखं अब की बार मोदी सरकार म्हटलं की काहीच वाटत नाही. अरे मोदीचं कसं सरकार? ही लोकशाही आहे, इथं पक्षीय राजकारण आहे, इथं संसद आहे. आलं तर भाजपचं सरकार म्हणा की, पण आम्हाला ते काही वाटतच नाही. इतकी फॅसिस्ट आणि हुकुमशाहीची मूल्यव्यवस्था आमच्या मनात त्यांनी मुरवली. एक चालकानुवर्तित्व संघवाल्यांचं. आम्ही ह्याच्या विरोधात काय केलं हो? काय केलं? आमच्या माया सगळ्या खेड्यापाड्यातल्या, गावातली शेवटच्या घरातली एखादी विधवा म्हातारी बाई, तिला आम्ही लोकशाही सांगू शकतोय, पण ते सरकार घडवते नाही. जे संघवाल्यांनी लक्षात घेऊन काम केलं ते आम्ही लक्षात घेतलं नाही. फुले शाहू आंबेडकर आम्ही वाया घालवले. आम्ही आमच्या माणसांच्या सोबत संवाद करू शकत नाही, कारण लोकशाही आम्हीच समजून घ्यायला नाही. त्या बाईला ती सरकार घडवते ना, मत नोंदवते, दान वगैरे सोडून द्या. मतदानाचं दान कशासाठी कोणाला द्यायचं? आम्ही निर्णय प्रक्रियेत भाग होऊन मत नोंदवतो. ती बाई मत नोंदवते जिला लोकशाही म्हणजे काय कळलेलं नाही, जिला संविधान म्हणजे काय कळलेलं नाही, आणि जिला बाबासाहेब आंबेडकर फक्त बौद्धवाड्याचाच वाटतो. ती बाई सरकार घडवते. तिचं तुम्ही काय करणार आहात हे आव्हान तुमच्या समोर आहे. तुम्हाला गोड गोड कार्यक्रम करायला आवडतोय, पण 16 शुक्रवार करायला येतात का तुम्हाला? 16 शुक्रवार तुम्हाला फालतू गोष्ट वाटते ना, पण गावातली प्रत्येक बाई सहभागी होते त्याच्यात. तुमचा एकही कार्यक्रम असा नाही की जो सर्वसामान्य माणसासोबत बोलू शकेल. तुमचा कार्यकर्ता गल्लीत उभा राहून कुठंतरी कोटेशन काढायची, फुले आंबेडकरांची आणि चौकात बोलत राहायचं. गल्लीत मात्र त्यांची माणसं घुसलेली असतात. घराघरात आमच्या त्यांची माणसं गेलेत. घराघरात जाण्याचा तुमचा कार्यक्रम काय? लोकशाही सोपी गोष्ट नाही, कारण प्रत्येक माणूस सरकार घडवतो. आणि जर हा प्रत्येक माणूस तुमचा टार्गेट नसेल, 85% म्हणाल्या ताई, बरोबर आहे की आम्हीच ते सरकार निवडून दिलंय, आता हाय ते. मी नसेल मतदान केलं, त्यांना मत नोंदवलं नाही त्यांच्या बाजूनं, पण हेच आमच्या जनतेनं निवडून दिलेलं सरकार. ही जनता जिला लोकशाही कळलेली नाही, जिला संविधान कळलेलं नाही, हे तिला कसं मिळालं माहीत नाही. तिला लोकसभेमध्ये बाबासाहेबांनी काय भाषणं केली संविधानासाठी तिला माहीत नाही. जर लोकशाही आली नसती आणि हे संविधान आलं नसतं तर तिचं समाजातलं स्थान काय राहिलं असतं? आता आमच्या रामदासला कळत नाही तर त्या सर्वसामान्य बाईला काय कळणार हो? संघवाल्यांच्या सत्तेसाठी दावणीला जाणारी आमची माणसं, जर का उद्या हे संविधान गेलं आणि लोकशाही गेली तर त्यांचं सामाजिक स्थान काय राहणार आहे? कधीतरी सांगू शकलो पाहिजे आपण. आणि हे सोपं आहे सांगणं. हे आज गावातनं फिरणं, डोक्यावरचा पदर पडला तरी चालतं. आता आमच्या मुली ऐकत नाहीत, सोडा, शिकलेत त्या, पण हे संविधान आणि लोकशाहीमुळे शिकला ना तुम्ही. जर ही लोकशाही नसती आणि जर हे संविधान नसतं तर या देशातल्या स्त्रियांचं समाजातलं स्थान काय, हे जर आम्ही त्या स्त्रियांना सांगू शकलो नाही तर त्या कमळासमोरची बटणं दाबणार आहेत. आणि मग आम्ही असं सभागृहामध्ये बसून एकमेकाची विद्वत्ता पाजळत बसणार आहे. म्हणून कार्यक्रम असे निवडा, जसं बाबूराव बागुल म्हणाले की घरातल्या प्रत्येक वस्तीत तंबोऱ्यावर जसा विठ्ठल आणि वारकरी असतो तशी लोकशाही कशी जाईल. आम्हाला आमची माणसं माहिती नाही. वारकऱ्यांना टाळकुटे म्हणून मोडीत काढणारे आम्हीच. लिंगायतांना ते काय पट्ट ओढून येतंय म्हणून मोडीत काढणारे आम्हीच. भटके विमुक्त माताजीचं मंदिर करतात म्हणून त्यांना नाकारणारे आम्हीच. आदिवासी तेवढा क्रांतिकारक म्हणून तिथं रेड बेस करायला जाणारे बी
आम्हीच. आम्ही लिंगायतांच्या सोबत, मुस्लिमांच्या सोबत, ख्रिश्चनांच्या सोबत बोलू शकतो. आम्ही पैगंबर समजून घेतला नाही, आम्ही कुराण समजून घेतलं नाही, फक्त शिव्या दिल्या. आम्ही येशू ख्रिस्त समजून घेतला नाही, बायबल समजून घेतलं नाही, आम्ही शरणांचं तत्वज्ञान समजून घेतलं नाही, बसवण्णा, अल्लम प्रभू, अक्कम्मा देवी आम्ही कुणालाच समजून घेतलं नाही. आम्ही त्या माणसांच्या सोबत काय बोलणार? समोरनं येणारा माणूस जो आहे त्याच्यासोबत मला 10 मिनिटं बोलायचं आहे असं तुम्ही ठरवलं. मग काय लोकशाही कशी आहे असं म्हटलं तर ते बोलतंय? नाही बोलत. आणि पोटाच्या गोष्टी आपण करत आलो. वाईट काय आहे? सगळ्यात मोठ्या ट्रेड युनियन आमच्याच आहे. पोटाचं आम्ही बघायचं, खिशाचं आम्ही बघायचं, नोकरीचं आम्ही बघायचं, आंदोलनं आम्ही करायची, संप आम्ही करायचे. ते सगळं आमच्याकडनं घेतंय आणि मत द्यायला मात्र तिकडं जात आहे. का? त्याच्या शरीराच्या सगळ्या गरजा भागवायचे कार्यक्रम, ठेके पुरोगामी चळवळीने घेतले, पण त्याचा मेंदू घडवायचा ठेका मात्र आम्ही घेतला नाही. त्याचं मन घडवायचा ठेका आम्ही घेतला नाही. तो मात्र संघवाल्याने हळूहळू 90 वर्षे केला आणि आमचं वाटोळं झालं. म्हणून माणूस समजून घ्या, माणसाचं मन समजून घ्या. माणूस समजून घ्यायचा म्हणजे त्याची परंपरा समजून घ्यायला पाहिजे, त्याचा धर्म, त्याची संस्कृती, त्याची भाषा समजून घ्यायला पाहिजे. अडाणी बोलतंय, खेड्यातलं बोलतंय, नालायक आहे म्हणून बाजूला जाऊन चालणार नाही. माणूस समजून घ्या, त्याची संस्कृती समजून घ्या, त्याचं मन समजून घ्या आणि मग त्याच्या मनाच्या बदलाची प्रक्रिया सुरू करा. त्यासाठी बुद्धापासून, बसवण्णांच्यापासून, महावीरांच्यापासून, चक्रधरांच्यापासून, नामदेव तुकोबापासून सगळी माणसं तुमच्या मदतीला आहेत. आम्हाला आमचं काय आहे हे बघायची सवय नाही, दुसरीकडेच बघायचं. हे वय आमचंच आहे होते, त्याचा काय उपयोग नाही. अरे ते मात्र तिकडनं आलं जाणवं घालून असं करत की ह्याला ग्रेट वाटतंय, मग तो काय सांगेल ते ऐकतंय, मम मन म्हणतंय. पण आमची परंपरा, आमची माणसं इतकी मोठी असताना आम्ही ती समजून घेतली नाहीत. म्हणून लोकशाहीतली जी विविधता आहे ती विविधता आपण समजून घेऊ शकलो नाही. आपण आपल्या जातीत, धर्मात, राजकारणात मशगूल राहिलो आणि आम्ही आमचा समाज समजून, नुसतं विविधता आहे आमच्या देशामध्ये, विविधता आहे. अरे विविधता आहे म्हणजे दुसरं विविधतेचं दुसरं काय समजून घेतलास तू? त्यांनी समाजामध्ये तेढ निर्माण केली, बंदिस्त. आता ते मराठा क्रांती मोर्चामुळे आम्हाला एक सवय लागली आहे बरं का. काही जरी झालं, आजच्या सभेमध्ये सुद्धा सांगलीच्या ते मराठा क्रांती मोर्चा कसा निघाला होता तसंच जायला पाहिजे. अरे त्यांनी काय डावपेच केले हे सुद्धा आमच्या लक्षात आलं नाही. मराठ्यांना कोणतरी बाहेरचं तो मोठा भाऊ आहे असं म्हटल्यावर त्यासनी बी वाटतंय आम्ही मोठं भाऊ आहे, आम्ही सांगू ते सगळ्यांनी ऐकलं पाहिजे. खोळा आहेस लेका, तुला एकट्याला बाजूला काढून सपवाय लागल्यात. हा RSSचा डावपेच आहे. जाती जातीमध्ये अंतर उभा करणं, धर्मामध्ये अंतर उभा करणं, आदिवासींना धनगरांच्या विरोधात, धनगरांना आदिवासींच्या विरोधात, मराठ्यांना ओबीसींच्या विरोधात, ओबीसींना मराठ्यांच्या विरोधात लढवायचं. आम्ही मराठ्यांना किती समजून घेतलं. परवा आमच्या मीटिंगमध्ये सांगलीच्या आमच्या जुन्या कार्यकर्त्या आहेत त्या आणि SFI मधनं आलेल्या आहेत बरं का. त्या नगरसेवक पण होत्या सांगलीला, नाव नको सांगायला. त्या विद्रोहीच्या मीटिंगमध्ये मला असं म्हणाल्या, तुम्ही मराठ्यांच्या बाजूने बोलल्यासारखं मला वाटतंय, मराठ्यांचा धोका आहे आम्हाला. अरे हिंदू हा शब्द जसा फसवा आहे तसं मराठा हा शब्द सुद्धा फसवा आहे. तुम्ही जर मनुस्मृतीचा फोकस घेऊन मराठा समाजाला तपासलं नाही तर तुम्हाला त्यांच्यामध्ये चाललेले अडचणी, शूद्र, अतिशूद्र आणि सरंजामदारी वृत्ती एकत्र आल्यामुळे झालेले परिणाम लक्षात येणार नाही.
मराठ्यांचे प्रश्न नाहीत? आहेत. ते पण शूद्र होते मनुस्मृतीच्या व्याख्येनं, म्हणून शिवाजी महाराजांना राज्याभिषेकाला विरोध केला. जे सरंजामदार स्वराज्याच्या विरोधात होते, स्वराज्यामध्ये ते नव्हते बरं का. आता जे शिवाजी महाराजांचा फोटोच घ्यायचा, शाहू महाराजांचा घ्यायचा नाही म्हणतात, ते स्वराज्यासोबत नव्हते. स्वराज्यासोबत कोण होतं? सगळी बलुती, आलुती, धनगर, दलित, भटके, विमुक्त असलं सगळ्यांना घेऊन त्या शिवाजीनं राज्य स्थापन केलं. कारण त्याचा सोर्स, प्रेरणास्थान वारकऱ्यांचे विचार होते, समतेचे विचार होते. विचारातून शूद्रांचं राज्य निर्माण करायची कुवत वारकरी परंपरेत होते. हे माझं नाही, कास्ट इन इंडियामध्ये बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे आणि मला पटलेलं आहे. कर्नाटकातल्या शरण चळवळीनं राजाश्रय घेतला. सगळ्या देशभर त्यांचे सहकारी वाढले. पण ज्या दिवशी बसवण्णा पंतप्रधान पदावरून बाजूला गेले, दुसऱ्या दिवशी मिलिटरी शरणांचं साहित्य नष्ट करण्यासाठी पाठवले आणि हिंसा झाली. जसं पुष्यशृंगांच्या मगाच्या त्या ह्याच्यामध्ये होतं बघा, पुष्यशृंगानं बौद्ध भिक्खूंचं काय केलं, तसं शरणांचं कर्नाटकामध्ये झालं. सत्ता चळवळीसोबत असेल तर चळवळ वाढते, पण सत्ता बाजूला गेली की चळवळ कोलमडते. कर्नाटकानं शिकवलंय आम्हाला. बरोबर उलट महाराष्ट्रामध्ये झालं. चळवळीनं सत्तेचं पर्यायी केंद्र उभा केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपामध्ये, शूद्रांचं सत्तेचं केंद्र. जर चळवळ सत्तेबद्दल, राजकारणाबद्दल विचार करणार नसेल तर ती चळवळ कुचकामी. लोकशाहीमध्ये बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, लोकशाहीमधला प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलन करणारे लोकशाहीचं खरं महत्त्व समजून घेऊ शकलेले नाहीत. कारण कायदे मंडळ निर्माण करण्याचा हक्क तुमचा आहे आणि लोकशाही कायद्यानं चालते. मग कायदे मंडळ जर तुम्ही निर्माण करू शकत असाल तर नवा कायदा करून तुमच्या मनातलं राजकारण तुम्ही करू शकता. आंदोलनाची गरज काय? जर सत्ता तुम्ही निर्माण करू शकत असाल, ताईने मग अशी सांगितलं, आता आमचा पंतप्रधान आता ते मतदान यंत्रातनं येतोय म्हणायची पाळी आली. पूर्वी आम्ही म्हणायचं बॉक्समधनं येतोय, निवडणुकीच्या बॅलेट बॉक्समधनं. आता ते मशीनचं पण वाटोळं लवकर केलं नाही तर लोकशाही राहत नाही, सोडून द्या. जर का तुम्ही सत्ता, लोकशाही आणि सत्ता केंद्र यांचा गांभीर्याने विचार केला नाही तर तुमच्या चळवळीला अर्थ नाही. वारकऱ्यांनी तुमच्या समोर ठेवलेला आहे आदर्श, तुमचं स्वतःचं सत्ताकारण केलं पाहिजे, सत्तेचं केंद्र निर्माण केलं पाहिजे चळवळी. शूद्राती शूद्रांचं सत्ता केंद्र शिवाजीच्या रूपानं निर्माण झालं. आम्ही जर तो विचार केला नाही, सत्तेचा विचार केला नाही, तर मग मात्र ह्या लोकशाहीमध्ये ही लोकशाही आता संपल्यात जमा आहे. मला तुम्ही शिव्या द्या, काय बिघडत नाही माझं, तुम्ही शिव्या दिल्या असा म्हणून. तो देव आजारी पडला, मी काय आजारी पडत नाही तुमच्या शिव्याने. खरं मला बरं वाटलं बरं का, देव आजारी पडतोय यो. याचा पुढचा अर्थ काय, त्याचं पोट पण बिघडू शकतं ना. पोट बिघडल्यावर देव काय करत असेल? याचा अर्थ देव आजारी पडू शकतो, आजार वाढू शकतो, देव मरू शकतो. काय वाईट आहे का काय? हो, मला लय आवडले. मी खरं सांगतो, देव मेला असं एक दिवशी आपण डिक्लेअर करू. कटकट नको. आजारी पडलं, कॅन्सर झाला किंवा एड्स झाला, काहीतरी झालं म्हणा आणि मेलं म्हणा ना, काय होतंय त्याला? माझं म्हणणं, ही माणसं जी देव आजारी पडला म्हटल्यावर चिंतित होतात, त्या माणसांच्या हातात लोकशाही आहे. त्यांची मनं कशी घडवायची आणि त्यांना लोकशाहीवर कसं आणायचं, हे आपल्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. आता हा फॅसिझम बाजूला काढायला दुसऱ्या देशातली मिलिटरी येऊ शकत नाही, म्हणून जो विषय ठेवलाय तो अगदी करेक्ट आहे. आता आमची जबाबदारी आहे की घराघरामध्ये लोकशाही पोचवणं. आता
आता आमची जबाबदारी आहे, जर लोकशाही गेली आणि संविधान गेलं तर येणारी मनुस्मृतीमुळे तुमच्या आयुष्यात काय होणार आहे हे आमच्या नेत्यासकट सर्वसामान्य माणसांना सांगणं आणि त्यांना विचार करायला प्रवृत्त करणं, हे जर आपण सगळेजण करू शकलो तरच ही लोकशाही टिकणार आहे. अन्यथा आणि ही जबाबदारी जर आपण पार पडलो नाही तर मग मात्र मनुस्मृतीचे गुलाम व्हायच्या तुम्ही लायकीचे आहात असं तुम्ही सिद्ध करता. त्याने सिद्ध करायची काय गरज आहे? मी एक उदाहरण देणार आणि थांबणार आहे. आमचं राजकारण सुद्धा कसं आहे सांगतो, चळवळीचं. परवा महानगरपालिकेची सांगलीला निवडणूक झाली. सगळीकडे भाजप सत्तेवर या लागलंय म्हटल्यावर आम्ही सांगलीमधल्या आमच्या सगळ्या पुरोगामी पक्ष संघटनांना म्हटलं की आपण एकत्र येऊया आणि काहीतरी करूया. कारण ही 5वी निवडणूक आहे महानगरपालिकेची सांगलीच्या, आणि एकही पुरोगामी उमेदवार गेल्या 20 वर्षात निवडून आलेला नाही. इतिहास आहे हा. आमच्यातला एक ज्येष्ठ कार्यकर्ता शिक्षक आहे, तो त्या मीटिंगमध्ये, आम्ही ज्येष्ठ माणसाला जसं थेर हा प्रमुख असतो तसं आपण मीटिंगमध्ये एखाद्या सिनियर माणसाला अध्यक्ष करतो. थेरडा म्हणून हिनवणं हे ब्राह्मणी व्यवस्थेचं लक्षण आहे. प्रत्येक शब्दाला मूल्य असतं हे लक्षात ठेवा तुम्ही. थेरडा म्हणणं हे थेराचं वजन कमी करणं किंवा महत्त्व कमी करण्याचं लक्षण आहे. ते काय म्हणाले मीटिंगमध्ये की कॉम्रेड असं करा, या वेळेला जास्त उमेदवार उभा करू नका, एकमेकाच्या विरोधात चळवळीतल्या लोकांनी उमेदवार उभा करायचे नाही, फक्त 5 उमेदवार सगळ्यांनी मिळून उभा करायचे आणि ते निवडून आणायचे. सांगलीमध्ये इतिहास होईल असं म्हणाले ते, कारण एक पण निवडून आलेला नाही. आमची पहिली मीटिंग झाली. आम्ही म्हटलं कोण कोण निवडणुका लढवणार आहेत. जवळजवळ 14 संघटनांनी हात वर केला, आम्ही निवडणुका लढवणार आहे. सगळ्या देशभरचं वातावरण तुम्ही समजून घेताय. इथं हाईत बघा, म्हणजे त्या मीटिंगला असणाऱ्यांच्यापैकी हाईत. उगाच साक्षीदार म्हणून सांगतो, सांगीवांगी नाही. आम्ही म्हटलं की प्रभाव वाढत चाललाय भाजपचा, आपली ताकद नाही आहे आणि ही लोकशाही वाचवायची आहे आणि आपली ताकद पण वाढवायची आहे. चॅलेंज आहे, ड्युएल चॅलेंज आहे. ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येक सत्ता केंद्र महत्त्वाचं असतं. मग ते घरातल्या कुटुंबाचं असो, मनुष्यताई म्हणतात तसं, नाहीतर गावातलं गल्लीतलं असं. माणसांची मानसिकता एकदा बिघाडली की बिघाडलं सगळं. आपण जरा जास्त गंभीरपणे विचार करूया. लोकशाही संवर्धन समिती आम्ही स्थापन केली. आम्ही सगळ्यांना बोलवलं आणि दुसऱ्या मीटिंगमध्ये मी आमच्या एका संघटनेला विचारलं किती उमेदवार उभा करणार. ते म्हणाले एकूण किती आहेत? 78 आहे. ते म्हणाले आमचे 60-70 तरी असणार बघा. संघटनेचं नाव सांगू कशाला उगाच. पहिली मीटिंग झाली. दुसऱ्या मीटिंगला प्रत्येक संघटनेला विचारलं किती लढवणार. अहो 50च्या खाली कोण यायलाच तयार नाही. एक जण म्हणाला आम्ही गेली 4 वर्ष प्रयत्न करतो आहोत निवडणुकीसाठी, त्यामुळे आमचे किमान 50 तरी असणारच. शेवटी आम्ही म्हटलं की एकत्र या. आली नाहीत. जे 50 म्हणत होते त्यातले एका संघटनेनं 36 उभा केले, एका संघटनेनं 12 उभा केले, एका संघटनेनं 20 उभा केले, एका संघटनेनं 5 उभा केले आणि एक बी निवडून आलं नाही. किती आंधळेपणा, किती स्वतःबद्दलचा गैरसमज, किती ताकद समजावून घेण्यामधली कमी पडतोय आपण जनतेची. जर जनतेच्या मनात काय आहे हे समजून घेऊ शकत नसलो तर लोकशाहीतलं राजकारण करता येत नाही. म्हणून स्वतःच्या ताकदीचं वास्तव भान बाळगा आणि ही लोकशाही टिकवण्यासाठी आवश्यक असलेले डावपेच करा. जर लोकशाही टिकली नाही तर तुमची सत्ता केव्हा येणार? लोकशाही गेल्यावर, फॅसिझम आल्यावर, ब्राह्मणी मनुस्मृती सुरू झाल्यावर. वास्तवाचं भान ठेवा. आलेलं संकट समजून घ्या. सत्तेचा, राजकारणाचा उघड्या डोळ्यानं विचार करा.
बाबासाहेब म्हणाल्यात राज्यकर्ते बना, म्हणजे काय? RSSचा सभासद व्हा म्हणाले? राज्यकर्ते बना म्हणजे हे समाज समजून घे, त्याला नेतृत्व देण्याची कुवत तू कमाव, सगळ्या समाजाचे प्रश्न तुला कळू देत, मग ते तुला राज्यकर्ता करतात की काहीही न करता आमच्या जातीची इतकी मतं आहेत. मनुस्मृती कुरतडत नाही, मेंदू संपवते. हे जर मनुस्मृतीचा प्रभाव आपण कमी करायचा असेल तर आपल्याला फुले शाहू आंबेडकर, बुद्धापासून महावीरापासून सगळ्यांचे विचार निखळ स्वरूपात, त्यांच्या स्वरूपात. आता लिंगायत सुद्धा कमळावरच बट दाबत्यात. बसवण्णाला मारलं, मरायला लावलं बिचारायला, आत्महत्या केली त्याने, पण ही त्यांच्यासोबत, मंचनासोबत. आता काय सांगायचं? तुकोबा सदैव गेला म्हणतात आणि ही त्या सोमेश्वर भट्टासोबत. काय सांगायचं वारकऱ्यांचं? ही माणसं आमची जागी करणं, त्यासाठी त्यांची भाषा, त्यांचे विचार, त्यांची संस्कृती आणि त्यातली आपली बाजू काय आहे हे त्यांच्या भाषेत त्यांना सांगणं जर आपण करू शकलो नाही, हे आव्हान आपण समजून घेऊ शकलो नाही, तर आपण लोकशाहीमध्ये जगण्याच्या लायकीचे नाही, आपण लोकशाही वाचवू शकत नाही. म्हणून माझं म्हणणं, स्वतःला इक्विप करा, समजून घ्यायला माणसांना, जनतेला, विविधतेला, देशातल्या जनावरांना सुद्धा समजून घ्यायचा आग्रह करते आमची परंपरा. आम्ही माणसांना समजून घेत नाही आणि आम्ही लोकशाहीचं बोलायला लागलोय. म्हणून माझं म्हणणं, लोकशाही टिकवायची असेल तर स्वतःला इक्विप करा, स्वतःला असं घडवा की आम्ही सगळ्या समाजाला समजून घेऊ आणि त्याला लोकशाही समजून सांगू, त्याला मनुस्मृतीचा धोका समजून सांगू, असं स्वतःला घडवा, असा आग्रह करून मी थांबतो. धन्यवाद.